सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसै यांची तब्बल 3 एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली। या घटनेमध्ये जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान झालंय। विशेष म्हणजे यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने द्राक्ष बागांची जोपासना केली होती। मात्र ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा पूर्णपणे उद्ध्वस्त। 3 एकर बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते माझ्या दृष्टीनं ते न भरून निघणे इतकं ते नुकसान मला वाटतं। शासनाकडून काही मदत मिळाली तर फार बरं होईल असं वाटतं। कसं आहे, हे आता फाउंडेशन पडलं, परत हे उभा करणं, हे हा तर खर्च वेगळाच आहे आणि इथून पुढं उभं राहणं, ह्या झालेल्या मालाचं नुकसान हे जवळजवळ 60-70 लाखापर्यंतचं नुकसान आहे सर। अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वारं, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला आहे। चिखलदरा, अंजनगाव, सुरजी, भातकुली तालुक्यांना जोरदार फटका बसलाय। अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। चिखलदऱ्यामध्ये गहू आणि हरभरा पिकं जमीनदोस्त झालेली आहेत। काढणीला आलेलं उभं पीक वाऱ्यामुळे आडवं झालं। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बुधवार आणि गुरुवार असे सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण केली। फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यामध्ये निसर्गाच्या या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसलाय। काढणीला आलेला गहू, मका, हरभरा आणि कांदा पिकं अक्षरशः मातीमोल झाली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील उभी पिकं आडवी पडलेली आहेत, तर शेतकऱ्यांचं वर्षभराचे कष्ट पाण्यात। Thank you.